अय सोनल, बोल ना. धर हा घे पेढा. पेडा? थांबा, आलेच हात धुवून. तोवर बस ना तू इथं. धर हा घे पेढा. किती टक्के पडले तुला? कमीच पडले अगं. तरी किती पडले? 60. 60 काही कमी आहेत का? खूप आहेत. मी एका पेपरला 2-2 पुरवण्या घेतल्या होत्या अगं. माझ्या अपेक्षा जरा जास्तच होत्या. अगं 2-2 पुरवण्याचं राहू दे, पण 60% चांगलेच पडले तुला. हा जरा. तुला किती पडले? मला 95% पडले. खा ना पेढा तो. तुझ्यापेक्षा कमीच आहेत की. त्या गाण्याला किती टक्के पडले का? का झाला नापास? सकाळी गेले होते मी त्याच्या घरी. घरी पण नव्हता तो. काय माहिती कुठे गेला होता. बरं चल ना, आपण बघून येऊ कुठे लपून बसलाय. नाही, नको नको, जा तूच. अगं चल ना माझ्यासाठी. बरं चल. हेला आंबा आणाय गेले एवढ्या उन्हात आणायचं आंबाच भेटलं नाही. एक तरी झाडावर पण चढता येईना. होय काय रे, एवढी मोठी तर कोंबडी पण दिसत नाही. काय एवढं मोठं? अरे बाबले, तू काय काम आहे तुझं इथं? तू काल पण बसला इथं, पाहिला बाहेर ये तू. कोंबडी सारखं लपून का बसता होते तू? अरे आज निकाल होता ना बाबल्या 12वीचा. निकाल होतोय तू पेड दे चल लगेच. अरे कसलं पेड, 36% पाडल्यात लागा. चल मला आंबा काढू लाग. पास तर झाला ना तू, चल. बरं चल. हे गाण्या त्या आंबा बघ किती उंच आहे, मग हात तरी पोचन का? एवढं 2-3 आंबा काढून दे. हे बाबले, धर पकड. बास कर एक आंबा, बाकीचे लय वर आहेत. बरोबर या खाली. आलो. गाणं तू ते कोंबडी सारखं काल पण बसला तर. अरे बाबल्या, काय सांगू तुला, घरी कसं बसू. माझ्या वर्गातल्या सगळ्या पोरापोरींनी चांगली मार्क पाडून पास झाली. आता ते गावात पेड वाटत असते आणि मी 36% पाडलेत. घरची बी लय वाराडत्यान. निकाल लागला, बघितला आणि इथं येऊन बसलो लपून लगेच. धर आंबा का, पास तर झाला ना तू, जाऊ दे. हे बघ तिथं गाण्या बसलाय. बोलले होते ना मी तुला, तो आंब्याखाली सापडणार. अरे गाणं, तुला गावभर शोधलं, तू इथं बसलाय का? ते तर पेढा. पेढा मला पण द्यायला सांग ना पेढा. धर तूच खा. काय रे गाणे, किती टक्के पडले तुला? पास झालायस ना? पास झालोय ग, 36%च पाडलेत फक्त. कॉप्या करायच्या ना. त्या पप्प्यानी बघितलं का, किती कॉप्या केल्या. त्यांनी केल्या तर केल्या आणि बाजूच्याला पण दाखवलं. 70% पडलेत त्याला. नाही ना, कॉप्या तर नव्हत्या ना करायच्या. मला स्वतःच्या हिमतीवर टक्के पाडायचे होते का चांगले. माझ्याच्यानी अभ्यास होतच नाही. बने बबले, पार्टी बिर्टीचं नियोजन केलं काय तुम्ही? आंब्या खाली येऊन बसल्यात, काय विषय? आणि आज 12वीचा निकाल होता ना, म्हणूनच तुम्ही इथं लपाय आलं काय? निकाल लागला असेल. ताई, तुला किती पडले टक्के? 95% पडले दादा अरे मला. अभिनंदन ताई, चांगले टक्के पडले. सोनाल ताई तुला? 60. एवढं काय बारीक आवाजात बोलते? 60 चांगले आहे की टक्के.
आणि गाण्या ते कोणतं डबल पेडा पाहिजे ना मला. किती टक्के पडले? अरे कसले डबल पेड आहे दादा, 36%च पाडल्यात. मित्रा पास तर झालाय ना, दुसऱ्या वर्गात तर गेलाय ना तू, तेवढा काय नाराज होतो? ते तर आहे रे, लय कमी टक्के पडले सगळ्यांपेक्षा, घरी बी जावं वाटत नाही. तुझे टक्के पाहून आहे ना घरचे तर नाराज होणारच आहे. त्यांना पण जास्त अपेक्षा असते रे पोराकडून, की पोराने पण चांगलं नाव कमावं, पोराचा पण पेपरात फोटो यावं. प्रयत्न करतो रे मी दादा, पण अभ्यासात मनच नाही लागत माझं. अरे दादा तुला पेढे द्यायचे राहिलेच. बने दादाला पेढे हे. दे. जो दादा, थोडा खातो. राहू दे रे. कधी कधी वाटतं दादा हे सगळं सोडून लांब जावं आणि संपून घ्यावं स्वतःला. गाण्या तू काही येडा झाला का? कमी मार्क पडले म्हणून स्वतःला संपवा निघाला का तू? काय करू मग दादा, आता जसं तू विचारलं किती टक्के पडले, तसं गावात नावातना प्रत्येक जण विचारेन, त्यांना काय सांगू मी? आणि घरच्यांना पण खूप राग येईन रे एवढे कमी टक्के पडल्यावर. आणि नातेवाईकांमध्ये तर आतापर्यंत कळत असन, माझं नाव तर खराब होईनच, वरनं घरच्यांना पण ते नावं ठेवतील. गाण्या तू नातेवाईकांचा नको विचार करू. ते चांगलं झालं तर नावच ठेवणार आहे, वाईट झालं तर नावच ठेवणार आहे. तू फक्त घरच्यांचा विचार कर. आणि त्या ताईने 95% पडले म्हणून पेड आणल्यात. मला कमी टक्के पडले म्हणून नाराज नका होऊ. तुमच्या अंगात पण ना काही ना काहीतरी कला असनच ना. आहे ना दादा, मला आहे ना गाणी लिहायला लय आवडतात आणि मी जरा जरा गातो पण. मला त्या क्षेत्रात लय आवड आहे. तुला सांगतो, मी एकदा गाणं लिहायला बसलो ना, मला दिवस रात्र काहीच कळत नाही. अरे कधी कधी तर मी जेवत बी नाही. आल्यापासून किती गपगप होता, त्याने गाण्याचा विषय काढला तर कसा खुलला बघा. गाण्या एक काम कर, आता आमच्या सगळ्यांसाठी एक चांगलं गाणं म्हण. बर म्हणतो. श्री स्वामी समर्थ. अंधार दाटला चहूबाजूनी, सावरले मला माझ्या स्वामींनी. जाऊ दिला नाही कधी तोल, देह झाला हा अनमोल. करी एकची तू काम, मुखी श्री स्वामी समर्थ बोल. संकटाच्या वादळात स्वामी तू आधार, रात्रीच्या त्या काळोखात सांभाळिले अपार. स्वामी माझा तू आधार, गुरुकृपेचा तू सार. स्वामी माझा तू आधार, गुरुकृपेचा तू सार. वा, मस्त गाणं लिहिलं पण आणि तू म्हणलं पण भारी एकदम. 36% पडले म्हणून नाराज कशाला होतो? तुझ्या कलेने आम्हाला सगळ्यांना टाळ्याचा भाग पाडलं बघ. कमी नको समजू तू गाण्या. चला घरी. आणि गाण्या तू पण चल, नाही काय म्हणत घरची. चला चला. खा की आंबा. ऐक ना, वरच्या वाडीत पेढे द्यायला जायचं होतं, सोबत चल ना माझ्या. पेढे द्यायला नको नको, जा तुझी तू. दादा ऐक ना, माझ्याकडे शॉर्ट फिल्म मध्ये रोल बघ ना, मी करेल. अरे तुला नाही रोल द्यायचा मग कोणाला द्यायचा? घेऊ की. आणि तो आंबा कशाला चालवलाय? गुळ आंबा करतो काय? नाही. लोणचं कर, चांगलं लागेल. चालतंय. काय दादा आज लय निवांत? कसलं निवांत वा. खाली शूट चालू आहे, बॅटरी चार्जिंग लावली होती, तीच घ्यायला चाललो होतो. तुम्ही दिसले थांबलो. मग ते मागाशी लय नाराज झालतो राव 36% पडले म्हणून. तुम्ही सगळ्यांनी माझ्या कलेसाठी टाळ्या वाजवल्या ना, लय भारी वाटलं. अरे आपल्याच गावातला कोण ना कोणतरी पुढे चाललंय, त्याला आपण नाही सपोर्ट करणार तर कोण करणार? बरोबर आहे दादा तुझं. दादा आज मला 95% पडले. मला आनंद होतोय, पण मला वाईटही वाटतंय. माझे घरचे म्हणले होते 10वी झाली, आता बाद झालं, पुढे शिक्षण घेऊ नकोस, तुझं लग्न आम्ही चांगल्या जागी लावून देतो. पण मी त्यांचं ऐकलं नाही. मी माझं शिक्षण पूर्ण केलं. मला आज 95% पडले. लोक म्हणतात की गावातले पोरी शिक्षण पूर्ण करू शकत नाही, पण मला आज 95% पडलेत. आता माझं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं, आणि मी डॉक्टर बनवूनच दाखवणार. हे बघताय, आपल्या स्वप्नांसाठी ते आपल्यालाच पाळावं लागतं. कोण मदत करीन नाही करीन त्याच्याकडे लक्ष द्यायचंच नाही. तो डॉक्टर बनायचंय ना, तू मेहनत कर, डॉक्टर बनवून दाखव. काय का नाही? बरोबर आहे. आणि सोनलताई, तुला कमी मार्क पडलं म्हणून टेन्शन घेऊ नको. आणि चांगली मेहंदी काढते ना तू,
ते पण चालू कर. काय कला आहे ना अंगात, बाकी काही नाही. दादा, तू सगळ्यांना खूप समजून घेतो व मार्गदर्शनही करतो. ज्यांना अभिनयाची आवड आहे पण त्यांना संधी भेटत नाही अशा कलाकारांना तू घडवतोस. तू मित्रासारखं दरवेळी माझ्यासोबत असतोस आणि तुझा संघर्ष मी माझ्या डोळ्यांनी बघतोय. आज मावळ प्रोडक्शनचं नाव आपल्या गावात तर आहेच, पण बाहेरच्या गावातही हळूहळू होत आहे. आज तुझी कला व मेहनत सगळ्यांना दिसून येते. आम्ही तुझ्यासारखं संघर्ष करून आयुष्यात पुढे जाऊ आणि भारी वाटतंय की आपल्या गावातला मुलगाही हळूहळू पुढे चाललेला आहे. तुमच्या मदतीमुळं माझ्यासोबत कायम उभे राहणारे माझे कलाकार यांच्यामुळेच मावळ प्रोडक्शनचं नाव आहे. अंगण्या, हा पेढा तुझ्यासाठी. मला मोठा आहे ना तुला गायक झालेला बघायचंय. आणि दादा, हा पेढा तुझ्यासाठी. मला आहे ना तुला मोठा डायरेक्टर झालेला बघायचं. आणि हा पेढा तुला लवकर डॉक्टर हो.